सोलापूर मोहोळ नरखेड गटामधून उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील हे पिछाडीवरती आहेत। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांनाही धक्का बसलेला आहे। कागलमध्ये झेडपीच्या 6ही जागांवर मुश्रीफ आणि घाटगे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। संजय मंडलिक यांना मोठा धक्का। कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे गटाचे 6ही जागी उमेदवार विजयी झालेले आहेत। तर सोलापूरच्या मोहोळ नरखेड गटातून राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचे बंधू संतोष पाटील चांगलेच पिछाडीवरती चाललेले आहेत। बराच वेळ झाला ते पिछाडीवरती आहेत। लोहारामध्ये 6 पैकी 5 जागांचा निकाल हाती आलेला आहे, जिथे भाजपने 3 जागा जिंकलेल्या आहेत। धाराशिवमध्ये भाजप 1 तर शिवसेना 2 जागी आहे। राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 1 जागा मिळाली आहे। मावळमधली दृश्य आपण बघतोय। विजयी जल्लोष सुरू आहे। गुलाल उधळला जातोय, भंडारा उधळला जातोय आणि राष्ट्रवादीला इथे यश मिळताना दिसतंय। त्यामुळे अजित पवार यांचे फोटो घेऊन इथे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसतात। अजित पवार यांना या विजयातून दिलेली ही खरीखुरी श्रद्धांजली अशी भावना इथे कार्यकर्त्यांमध्ये दिसते। मावळमध्ये सर्वच्या सर्व 12 जागांचा निकाल आलेला आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या तर भाजपला 2 जागा मिळालेल्या आहेत। भाजप आणि राष्ट्रवादी दोनच पक्ष या ठिकाणी आणि राष्ट्रवादीने 10 जागी यश मिळवले आणि मावळ पंचायत समितीवरती विजय मिळवलेला आहे। मुळशी 8 पैकी 8 जागांचे निकाल आलेत। भाजप 4, शिवसेना 2, काँग्रेस 1 आणि शिवसेना ठाकरे 1। मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते। कोळप पंचायत समिती गणातून नेताजी पाटील 400 मतांनी विजयी झालेले आहेत। पुणे मुळशी पिरंगुट पंचायत समिती गणातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राहुल पवळे विजयी झालेले आहेत। तर मुळशीच्या माण पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या मंदा शेळके विजयी झालेल्या आहेत। पंढरपूरच्या भोसे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या प्रफुल्लता पाटील यांचा पराभव झालाय। इकडे पुरंदरमध्ये अजून एकाही जागेचा निकाल समोर आलेला नाही। वेल्हे तीच परिस्थिती आहे। वेल्ह्यातूनही जिल्हा परिषदेचे हे बघतोय आपण, 4 जागांपैकी एकही निकाल समोर आलेला नाही। पंचायत समितीमध्ये पुणे जिल्हा भोर 6 पैकी एकही निकाल समोर आलेला नाही। भोर, वेल्हे, पुरंदर इथले निकाल अजूनही समोर आलेले नाहीयेत। तर इकडे धाराशिव मधला निकाल आपण बघतोय। भूममध्ये 1 जागी 8 पैकी 5 जागांचे निकाल आलेत। भाजप 1 जागी, शिवसेना 2 जागी, शिवसेना ठाकरे 2 जागी, तर इतर पक्षांना 1 जागी यश मिळालेलं आहे। तर धाराशिव जिल्ह्यातील वाशी 6 पैकी 3 जागांचे निकाल, भाजप 2 तर शिवसेना 1 जागी विजयी झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यामधीलच कळंब मध्ये 10 पैकी 8 जागांचे निकाल आले, जिथे भाजप 2, शिवसेना 3, शिवसेना ठाकरे 2 आणि इतर पक्षांना 1 जागी यश मिळालेलं आहे। तर इथे धाराशिव पंचायतीमध्ये 18 पैकी 11 जागांचे निकाल आले, जिथे भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे। ही धाराशिव मधली दृश्य आहेत। धाराशिव मधल्या भूम परांडा मधली दृश्य आहेत। विजयानंतर इथे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत। धाराशिव मधल्या भूम परांडा पंचायत समिती मधली दृश्य आपल्याला दिसत आहेत। धाराशिव मध्ये लोहारा मधल्या 6 पैकी 5 जागांचे निकाल आलेले आहेत। भाजप 3, शिवसेना 2 आणि उमरग्यामध्ये भाजप 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1, शिवसेना ठाकरे 1। जुन्नर सावरगाव मधून कुसूर झेडपी गटातून ठाकरे सेनेचा विजय झालेला दिसतोय। तर तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी त्यांच्या काकांना धक्का देत ते विजयी झालेले आहेत आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपल्याला दिसतोय।
तानाजी सावंत यांच्या पुतळ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पक्षांतर केलं होतं आणि काकांना एक प्रकारे धक्का दिला होता आणि काकांना थेट या निवडणुकीत त्यांनी आव्हान दिलं होतं. इकडे सांगली वाळवा तालुक्यामध्ये आमदार जयंत पाटील यांचा करिश्मा कायम आहे. वाळवामध्ये जयंत पाटील यांच्या गटानं चांगलं यश मिळवलेलं दिसतंय. सांगली वाळवा तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 11 पैकी 7 गटामध्ये विजय मिळालेला आहे. वाळवा तालुक्यामध्ये महायुतीला 4 जागा मिळाल्या. वाळवा बागणी गटामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत विजयी झाल्यात. यानंतर पनवेलमधले अपडेट. पनवेलमधील पाली देवत जिल्हा परिषद गटामध्ये भाजपने पुन्हा झेंडा फडकवलेला आहे. प्राची जाधव विजयी झाल्यात. वैशाली सावंत आणि नीलम भिंगारकरही विजयी झालेले आहेत. पनवेलच्या पाली देवत जिल्हा परिषद गटात भाजपने पुन्हा झेंडा फडकवलेला आहे. इथल्या 3 महिला कार्यकर्त्या विजयी झालेल्या आहेत. त्यानंतर लातूरमध्ये जाऊया. लातूरच्या निलंगा अंबुलगा जिल्हा परिषद गटातून भाजपचे चंद्रकांत हरे विजयी झालेले आहेत. लातूरच्या निलंगा अंबुलगा जिल्हा परिषद गटातून भाजपचे चंद्रकांत हरे यांचा विजय. सातारामध्ये सातारा जिल्हा परिषद 65 पैकी 15 जागांचे निकाल समोर आले, जिथे भाजपला आतापर्यंत जास्त जागा दिसत आहेत. सांगलीमध्ये सुद्धा भाजपने मुसंडी मारली आहे. 16 जागी भाजपचा विजय झालेला आहे. तर शिवसेना 4 जागी, राष्ट्रवादी अजित पवार 5 जागी. कोल्हापूरमध्ये 7 ठिकाणी भाजप, 7 ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी 11 ठिकाणी, काँग्रेस 12, उद्धव ठाकरेंचा पक्ष 2 ठिकाणी विजयी झालेला आहे. सोलापूरमध्ये भाजप 21, शिवसेना 4, राष्ट्रवादी 9 आणि इतर पक्षांना 4 ठिकाणी यश मिळालेलं आहे. कोल्हापूरच्या बोरोडे पंचायत समितीमधून शिवसेनेचे बालाजी फराकटे विजयी झालेले आहेत. ठिकठिकाणचे निकाल आपण बघतोय. रायगडमध्ये 59 पैकी 10 ठिकाणचे निकाल समोर आलेले आहेत. तर रत्नागिरीमध्ये भाजप 1 जागी विजयी झाला. 56 पैकी 21 जागांचे निकाल आले. शिवसेना 16, राष्ट्रवादी 1, शिवसेना ठाकरे 1 आणि इतर पक्षांना 1. सिंधुदुर्गमध्ये भाजप 16, शिवसेना 1. आतापर्यंत 17 जागांचे निकाल हाती आलेले आहेत. जिल्हा परिषदांचे हे आकडे बघतोय आपण. रायगडमध्ये आंबेवाडी झेडपी राष्ट्रवादीच्या निधी जाधव 12,897 मतांनी विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादीच्या निधी जाधव 12,000हून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. आंबेवाडी पंचायत समिती कोलाडमधून राष्ट्रवादी विजयी झाले. संभाजीनगरच्या झेडपीच्या कलांमध्ये संभाजीनगरमध्ये भाजपची 15 तर शिवसेनेची 17 जागांवरती आघाडी आहे. ते आपल्याला सुरुवातीचे कल दिसत आहेत. रायगड आंबेवाडी झेडपी राष्ट्रवादीच्या निधी जाधव 12,897 मतांनी विजयी झालेले आहेत. सोलापूरच्या मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषद गटातून संतोष पाटलांना धक्का बसलेला आहे. संतोष पाटील बराच काळ पिछाडीवरती चाललेले होते. राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांचे भाऊ संतोष पाटील यांचा पराभव झालेला आहे. कालच उमेश पाटील यांनी आक्षेप घेतलेला होता. ढाब्यावरती 2 त्यांना EVM आढळलेले होते आणि त्यावरनं त्यांनी आक्षेप घेतलेला होता. मात्र त्यांचे बंधू संतोष पाटील यांना आज पराभवाचा धक्का बसलेला आहे. भाजपचे पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. सोलापूरच्या मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषद गटातून संतोष पाटील यांना धक्का बसलेला आहे. त्यांचा पराभव झालेला आहे. उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील ते निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपचे लखन माने नरखेड जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले आहेत. भाजपच्या लखन माने यांचा विजय झालाय. भाजपचे पंचायत समितीचे दोन्ही उमेदवारही विजयी झालेले आहेत. रत्नागिरी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या पत्नी पहिल्या फेरीत आघाडीवरती आहेत. रत्नागिरीमधल्या मतमोजणीचे आता सुरुवातीचे कल समोर येत आहेत. कोल्हापूर वडवणे झेडपी पंचायत समितीमध्ये शिवसेना विजयी झाली आहे. झेडपीमध्ये इंद्रजीत पाटील तर पंचायत समितीमध्ये बैराम कळके विजयी झालेले आहेत. आणि इकडे सोलापूरमध्ये सिंधुदुर्गामध्ये तळकोकणामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि या विजयाचं सेलिब्रेशन आता राणेंकडनं केलं जात आहे. नितेश राणे आपल्या कार्यकर्त्यांना लाडू भरवत आपला आनंद साजरा करतायत. विवेक वळसे पाटील सुमारे 2,967 मतांनी विजयी झालेले आहेत. दिलीप वळसे यांचे पुतणे विवेक वळसे पाटील पारगाव
पारगाव जरकावाडी या भागातून या गणातून ते विजयी झालेले आहेत. विवेक वळसे पाटील सुमारे 2967 मतांनी विजयी झालेले आहेत. तर इकडे मोहोळमध्ये नरखेड जिल्हा परिषद गटातून संतोष पाटलांना धक्का बसलाय. उमेश पाटील यांचे बंधू असलेले संतोष पाटील यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. तिथे भाजपच्या उमेदवाराने त्यांना मात दिलेली आहे. सांगलीमध्ये 61 पैकी 45 जागांचे निकाल हाती आले. तिथेही भाजपची मुसंडी आहे. भाजपने 16 जागी विजय मिळवलाय. कोल्हापूरमध्ये भाजप 7, शिवसेना 7, राष्ट्रवादी 11, काँग्रेस 12, शिवसेना ठाकरे 2 आणि इतर पक्षांना 5 जागी यश मिळालेलं आहे. सोलापूर कसबा ताराळे झडपीमधनं गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्या कन्या विजयी झालेल्या आहेत. हाय व्होल्टेज लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या अमृता अरुण डोंगळे विजयी झालेल्या आहेत. कसबा ताराळे गटामधून अमृता डोंगळे यांचा विजय. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील पंचायत समितीवर भाजपने झेंडा रोवलेला आहे. बार्शी तालुक्यातल्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा. 12 पैकी 9 जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले. रायगडमध्ये मुरुडमधले 4 पैकी 3 जागांचे निकाल हाती आलेत. भाजप 1, शिवसेना 2 असे 3 जागांचे निकाल आहेत. तर इकडे सांगलीतल्या तासगावमध्ये भाजपला यश मिळालेले नाही. राष्ट्रवादी 2, काँग्रेस 5 जागी विजयी झालाय. सांगली जिल्ह्यामध्ये कवठे महांकाळ 8 पैकी 8 जागांचे निकाल. भाजप 4, शिवसेना 2 आणि काँग्रेस 2 जागी विजयी. तर सांगलीच्या पलूसमध्ये भाजप 8 पैकी 8 जागांचे निकाल. भाजप 6 जागी विजयी झालेली आहे. शिवसेना 2 जागी विजयी झालेली आहे. कोल्हापूर कसबा ताराळे झेडपीमधनं गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्या कन्या विजयी झालेल्या आहेत. अमृता अरुण डोंगळे यांनी हाय व्होल्टेज लढतीमध्ये विजय मिळवलेला आहे. आपण पंचायत समितीवरती सुद्धा नजर टाकूया. रायगड जिल्ह्यामध्ये म्हसळामध्ये शिवसेनेला 1 आणि राष्ट्रवादीला 2, 4 पैकी 3 जागांचे निकाल समोर आले. सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातल्या पंचायत समितीमध्ये भाजपने झेंडा रोवलेला आहे. तर इकडे श्रीवर्धनमध्ये अजून निकाल समोर यायला सुरुवात झालेली नाहीये. महाडमध्ये सुद्धा अजूनही निकाल समोर आलेले दिसत नाहीयेत. सांगलीच्या आटपाडीमध्ये 8 पैकी 8 जागांचे निकाल. भाजप 4, शिवसेना 1, काँग्रेस 1, राष्ट्रवादी शरद पवार 1 आणि इतर पक्षांना 1 असे निकाल समोर आलेले आहेत. सांगलीतल्या जतमध्ये 18 पैकी 18 जागांचे निकाल आलेत. भाजप 5, शिवसेना 4, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 4, शिवसेना ठाकरे 3 आणि इतर पक्षांना 1 जागी यश मिळालंय. पनवेलमध्ये 20 पैकी 10 जागांचे निकाल समोर आलेत. भाजप 3, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2, शिवसेना ठाकरे 1 असे हे निकाल आहेत. खानापूर विटामध्ये भाजप 5, शिवसेना 2 जागी यश मिळालेलं आहे त्यांना. कोकणामध्ये नितेश राणे यांचा करिश्मा कायम आहे, कारण सिंधुदुर्गामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. देवगड पंचायत समितीमध्ये 14 पैकी 9 जागी भाजपचा विजय झालेला आहे. कोकणात नितेश राणे यांचा करिश्मा कायम आहे आणि यशानंतर आता नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मिठाई भरवत आपला आनंद व्यक्त केलेला आहे. सुधागडमध्ये भाजप 1, शिवसेना 1, 4 पैकी 2 जागांचे निकाल समोर आलेले आहेत. कवठे महांकाळ सांगली 8 पैकी 8, भाजप 4, शिवसेना 2 आणि काँग्रेस 2. तळकोकणामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. जिल्हा परिषदेत सुद्धा आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा भाजपने आपला झेंडा फडकवलेला आहे आणि नितेश राणे यांचा करिश्मा कायम राहिलेला दिसतोय आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत नितेश राणेंनी आता सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे. मिठाई भरवत कार्यकर्ते राम सातपुते यांच्या पत्नी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे.